सो हॅलो एव्हरीवन. सो आज आहे 1 फेब्रुवारी आणि आता मी चालली, म्हणजे आज मी काहीतरी करणार आहे स्पेशल. पण स्पेशल करायला आज कोणताही स्पेशल दिवस नाही आहे. मी जे करणार आहे त्यामुळे तो स्पेशल होणार आहे. सो बेसिकली मागच्या महिन्यात 5 तारखेला माझ्या बॉयफ्रेंडचा बड्डे होता आणि मला तेव्हा काही स्पेशल करता आलं नाही. सो कारण की तेव्हा मी ट्रिपला गेलेलो. तो माझा असा प्लॅन आहे की ते मी आज करेल. जे मला बेसिकली करायचं होतं ते मी आता करणार आहे, आज करणार आहे. आणि त्या दिवशी तो बोलता बोलता पण बोलून गेला की त्याचा मागच्या वर्षीचा बड्डे खूप स्पेशल होता, कारण की मागच्या वर्षी खूप छान बड्डे केलेला त्याचा. आणि ह्या वर्षीसुद्धा तसंच काहीतरी करणार आहे. सो लेट्स रेडी टू गो. आता आम्ही चाललो आहे मार्केटला. बघूया. आता आम्ही आलो ठाण्याच्या मच्छी मार्केटमध्ये आणि मी रुमाल नाही आणलाय. हो तुम्ही आणलाय. तो लेटची आपल्याला इथे काय काय भेटते आपण बघूया. माझ्या फादरला घेऊन आले शॉपिंग करायला. तर कुठे काय करणार आहे तू? म्हटलं करणार आहे काहीतरी, मी तुम्हाला जायचं आहे. म्हटलं हां ते मग घरीच बोलवणार तेव्हा. मी नको म्हटलं, मी ते देते घरी नाही बोलवत माझ्या घरी. पप्पांना सगळं माहिती आहे पण तरी पप्पा नाटक करतात. एवढ्या मोठ्या एवढंच आहे लास्ट. जाम गर्दी आहे इकडे. अरे नाही रे पप्पा, मी नाही. रेट पण जास्त सो आता आमची शॉपिंग करून झाली आहे, पण सगळीच नाही झाली. माझी अर्धी शॉपिंग बाकी आहे. बघू मला कुठे कुठे काय काय भेटते. आता मला 3 सामान घेतलेत मी, अजून तरी बाकी आहे. अजून बाकी 3 घेतलेत, 3 बाकी आहेत. पण त्या 3 एक नाही भेटणार आहे, तर मला अजून 2 घ्यायचे. सो हॅलो एव्हरीवन. आता मी आले तलाववालीला. तुम्ही बघू शकता इकडे बर्ड्स आहेत. मी एक व्हिडिओ बघितलेला, कोणतरी बोललेलं की कुठून तरी लांब आले आहेत थंडीमध्ये, ते इकडे येतात आणि त्यांनी स्टे आता ठाण्यामध्ये घेतला आहे. या खूप छान वाटतंय. हाय से हाय हाय. ए ब्लूम्स. ओ मला आता घाटकोपरला जावं लागेल शूट करायला, आणि तिकडे खूप सारे असे चेरी ब्लूम्स आहेत. सो आता आम्ही चाललोय खोपटच्या मच्छी मार्केटमध्ये. आतमध्ये आहे खोपटला आहे, तर तिकडे बघूया तिकडे काय काय मच्छी भेटते. ओके काय सो आता आम्ही आलोय जाळी घ्यायला बेसिकली, आणि आता हॅपीसाठी घर बनवणार आहे. कारण की जे रॅबिटसाठी जो नेट येतो बास्केट, तो इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह आणि तो जागा कन्झ्युम करणार. त्यापेक्षा मी असं डोकं चालवलं की त्यापेक्षा आपण अशी हे घेऊया जाळ्या,
आणि त्याला टिपॉय घेऊती आणि असं गोल 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 लावणार आहे, म्हणजे काम 25, जागा पण जाणार नाही. ते आता आहे बघा पप्पा इथे घेत. सो आता आम्ही घेऊन टिपॉयला असं लावणार आहे आणि थोडासा एक दरवाजा बनवणार आहे. सो हॅपी त्यातून आत आणि बाहेर, कारण की माझ्याकडे तो छोटा आपला बास्केट असतो ना, बेबीचे कपडे ठेवता आपण, तो वाला माझ्याकडे बास्केट आहे. आणि माझ्या हॅपीला तर झोपता नाही येते, लिटरली तो रात्रीचा जागा असतो, काय करतो आय डोंट नो. पण ह्या आधी तो झोपायचा त्या बास्केटमध्ये एकदम तंगडा लांब करून. आता 1-2 हफ्ते झाले तो थोडाफार त्याची ग्रो पण झाली आहे, मग त्याला ते झोपता पॉसिबल येत नाही. तो म्हटलं चला शेवटी घेऊनच टाकूया. तर बघूया आता, हे बघा कॅल्क्युलेशन चालू आहे कसं काय. तो आता बांगडे बिंगडे सगळं घेऊन झालं आहे, पण मला ऑक्टोपस पाहिजे होता, पण ऑक्टोपस नाही भेटत, आज स्टॉक नाही आहे. थैली दे दो ना. पावी दे दो. नाही हे बघा मी काय घेते. आपलं छान आहे. गोड आहे, छान आहे. काय नाही, साताची पूर्ण शॉपिंग करून झाले. सो बेसिकली मी एक आज दावत बनवणार आहे त्याच्यासाठी. सो चला बघूया. तर सासूबाई, तुम्ही हा जो व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला मी सांगते, तुम्हाला खोटं वाटतं जेवण मीच बनवते की नाही, तर तुम्हाला दिसेलच आता व्हिडिओमध्ये कोण जेवण बनवतं नक्की. सो मीच बनवते जेवण. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, मग तुम्हाला कळेल काय कर. So hello everyone, so let's get ready with me. हे बघा, इथे मी नोट बनवली. हॅपी, माझा पप्पा आता हॅपीचं घर बनवण्यात बिझी आहे. सो आता मी सगळे एक स्टार्ट करते. माझा बाबू सुसू करायला गेलाय वॉशरूममध्ये. बघा रॅबिट सुद्धा ट्रेन होऊ शकतात, तर तुम्ही थोडेसे इफर्ट्स घेतले तर चला सुरू करूया. सो मी तुम्हाला आता दाखवते की मी काय काय आणलंय ते. एवढं सगळं सामान आणलंय मी, तुम्ही इमॅजिन करू शकता. दाखवते मी काय काय आणलंय ते. ह्याच्यामध्ये आहे कोलंबी, हे आहेत शिंपल्या आणि एक आहे खेकड्यांची पिशवी. अशा ह्या 3 पिशव्या आहेत. आणि हे आहेत बांगडे. माकली पाहिजे होती पण मला माकली कुठे भेटली नाही, म्हणजे कुठेच नाही आहे. आज समुद्रामध्ये माकल्या नव्हत्या, सो फक्त आम्हाला एवढं सामान भेटलं. सो मी आज बनवणार आहे सी फूड बॉईल. सी फूड बॉईल बनवणार आहे मी आज. सो त्यासाठी लागणार आहे सगळे प्रकारचे सी फूड्स जे मी आणलेत. मला जेवढे भेटले तेवढे, मी मला पॉसिबल होते तेवढे मी आणले. 2 गोष्टी मी नाही आणल्या, जी की आहे एक माकली जी मला भेटली नाही. सेकंड वन होती पापलेट. पापलेट इज सो एक्सपेंसिव आई कांट. मेरे को नहीं जमता वो बाय करने के लिए. मतलब एक ही 250 का था. एक तो सा 1 पापलेट फॉर 250. आय सेड नो. सो आता टोटल तुम्हाला मी सामान सांगते काय काय लागणार आहे. जेवढे तुम्हाला सी फूड्स भेटते तेवढे तुम्ही आणा. आणि मी एक्स्ट्रा घेतले. पोटॅटो घेणार आहे मी, कॉर्न घेणार आहे, रताळे बिताळे नाही टाकणार, कसं वाटेल ते स्पायसीमध्ये रताळे कोणी टाकले. आणि थर्ड वन आहे एग. सो आता मी पहिले करणार आहे बांगड्यांना मॅरिनेट करून ठेवणार आहे. ते झालं की नंतर मग मी सगळे सी फूड जे आहे ते मी बॉईल करायला लागेल. सी फूड एवढा काय फारसा वेळ लागणार नाही. आणि मी मशरूमसुद्धा करणार आहे. मी क्रीमी ग्रेव्ही मशरूम राईस करणार आहे आणि स्टफ मशरूमसुद्धा करणार आहे. सी फूड बॉईल करणार आहे. तर चला सुरू करूया. सो आता आपण पहिले बनवूया आलं लसणाची पेस्ट, जी आधी मी बांगड्यांना लावून ठेवेल. आणि मग त्यानंतर मग मी त्याला मसाला बिसाला लावून ते मॅरिनेट सेपरेट करायला ठेवेल. सो लेट्स वॉश द बांगडे. आय हेट बांगडेच आहेत ना हे. तेरे कानों में जो बाली मैंने तेरे खातिर डाली. सो मी बांगडे घेतले तर पप्पा त्या बांगड्यावाल्याला बोलले की गिव दिस मांदेली ॲज अ कॉम्प्लिमेंटरी. तर त्या मच्छीवाल्याने कॉम्प्लिमेंटरी म्हणून हे असे 3 मांदेली दिलेले आहेत खास पप्पांसाठी. पप्पा आता माझं काम झालं, मला 3 मांदेली फ्राय करून दे. अरे पण ठाणा मार्केटमध्ये आम्ही जेव्हा गेलो तेव्हा खूप महाग मच्छी होती तिकडे. आलो सगळीकडून फिरून नाका ठाणा फिरलो तेव्हा मच्छीचा भाव कुठे जाऊन कळला.
बेसिकली ठाणा मार्केटमध्ये तुम्ही गेला तुम्हाला तिकडे किलो वाईज देणार. किलो असं तुम्हाला 1 पीस 2 पीस वाटा बिटा नो, किलो वाईज. सो हिअर इज व्हेरी नाईस साईज अँड व्हेरी फ्रेशली बांगडे आय गॉट. सो लेट्स वॉश देम. सो आता मी बाकीचे जे आहेत हे वॉश करून घेते पटकन. मम्मी आता या का पकड. मी नाही पकडणार मम्मी प्लीज. आता ये ना. वरटे किती टाईप वरटे मला डोकं उठते वरटे म्हणून. त्यांनी का तोडून आणायचे ना बाबू. मला माहिती नाही बाबा यांचं डेंजर आहे. अरे मसाला कधी करणार. या का तोडून द्या पटकन. जाते पटकन मसाला कधी करणार. तोडून दे. कधी तोडायचं म्हणलं. अगं पाय तोडायचे मम्मी. जानवर नाही आणलं केकडाचे. काय करते नांगे तोडलेले ते फक्त खालचे पाय तर तोडून देतो बघ. हॅलो मेरे को डर लग रहा है. पकडने फोटो. सो हे बघा हा खेकडा त्या काकने फक्त त्याचा नांगा तोडून दिला आणि पाय हे बघा कसं वलवलते. ओ ओ ओ ओ ओ Why are you looking at me like this? Why? हे बघ माझे पप्पा आपण. सो आता माझे सगळे फिश एकदम क्लीन करून झाले. त्यांना मी खूप छान कटिंग बिटिंग करून एकदम वॉश करून ठेवले. सो आता आपण त्यांना बॉईल करायला ठेवूया. सो आता मी आधी करणार आहे शिंपल्या बॉईल. ते मी शिंपल्या ठेवल्या आता त्याच्यामध्ये ॲज पर मी व्हिडिओ बघितला तर आपल्याला ओनियन टाकायचं. आय डोंट नो वाय. एक लेमन फ्लेवरसाठी कदाचित म्हणजे स्मेल वगैरे जाईल त्यासाठी. आणि थोडेसे काले मिरीसुद्धा मी टाकलेले आहेत. आणि आहे तेजपत्ता तो सुद्धा टाकायचा आहे. बस तो आता आपण याला बॉईल व्हायला ठेवूया. आता आधी मी शिंपल्या बॉईल करेल नंतर मग क्रॅब्स बॉईल करेल नंतर मग मी फ्रॉन्स. सर तो आता आपण बांगड्यांना मॅरिनेट करायला एक मसाल्याची पेस्ट बनवली. म्हणजे डायरेक्ट पण मी टाकलं असतं पण ते डायरेक्ट सगळीकडे लागून जाईल. सो आधी आपण इकडे तयार करून घेऊया. 2 चम्मच मी तिकडे घेतले. तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या. मी काय असं पर्टिक्युलर हे नाही करत. आणि थोडंसं मीठ टाका कारण की रव्यामध्ये पण आपण टाकणारच आहे. सो इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे. थोडंसं लिंबूने भिजवेल कारण की लिंबू मी त्यात टाकला नव्हता पेस्टमध्ये. पेस्ट करून घेतली मी. आता ते बांगड्याला लावूया. सो आता ह्या शिंपल्या झाल्या बॉईल करून. हे बघा सो आता आपण ह्याला बाहेर काढूया. सो आता आपण बॉईल करायला टाकूया क्रॅब्स. सो आता मी हे बांगडा फ्राय करण्यासाठी कोटिंग करते. सो बेसिकली सगळेजण रवाच वापरतात पण मी थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा वापरते. सो ह्याच्यामध्ये थोडंसं मी तिखट टाकलं आणि हलकंसं मीठ टाकलं कारण की ऑलरेडी मी मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं होतं.
मस्त असं तेल टाकूया. खूप छान फ्राय व्हायला पाहिजे. Just look at this golden color. Oh my god. The crispy level. Oh ho. So nice family. व्हेरी नाईस. आता आपण इकडे साईडला आपला बॉईल कसा आहे ते बघूया. इकडे आपण चेक करूया शिजला तर आहे. शिजलाय हा. स्वतः पण ह्याला पण काढून घेऊया. सो आता मी बनवत आहे स्टफ मशरूमसाठी ग्रेव्ही. तर चला बनवूया. पहिला आधी मी सर्वात आधी टाकणार आहे इथे तुम्ही माझा पसारा बघू शकाल. लिटरल इकडे मशरूम गार्लिक आहे, ऑनियन आहे, इथे ऑनियन आहे, इथे कॉर्न ठेवला आहे, तिथे माझं पूर्ण सी फूड बॉईलचं पूर्ण हे. तिथे मांदिरीसाठी मी रवा कोटिंग ठेवली आहे, चीज आहे, चीज सॉस करायचं मला. इट्स एव्हरीथिंग गेट मेस. सो ते मी इथे ओनियन आणि मशरूमचा तो उरलेला बेस आहे तो घेणार आहे, कारण की जास्त बनवलं की ते एक्स्ट्रा राहून जातं. सो म्हटलं एवढंच वरच्यावरच करू आपण. तो पहिल्यासाठी टाकूया आपण गार्लिक. आपण हे टाकूया. तरी हे थोडंसं उरणारच आहे, कारण की मी मशरूम फार घेतले नाही आहे स्टफ बनवण्यासाठी. सो आता पण ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो सुद्धा टाकतो थोडं. चिली फ्लेक्स. सो आता इथे म्हणजे स्टफ बनवण्यासाठी जी ग्रेव्ही लागणार होती ती रेडी झाली. आता तिला मी काढून घेते. सो आता मी बनवणार आहे क्रीमी राईस, मशरूम क्रीमी राईससाठी मशरूमची ग्रेव्ही रेडी करते. तर चल बघूया. सो आता आपण इकडे मशरूमची ग्रेव्ही बनवायला घेऊया. तर आता परत आपण मस्तपैकी यात खूप सारं डब्बा रिकामा आहे तुपाचा पण आपण जेवढा आहे तेवढं टाकूया. थोडेसे जिरे, थोडीशी गार्लिक आणि हे जो मशरूम कट करून ठेवले ते आणि इथे थोडेसे ओनियन पण टाकूया. आता इथे माझे मशरूम्स रेडी होते आहेत. तर आपण त्याला जरा स्पायसेस डिशेस टाकूया. मशरूमला पाणी सुटतं तर तुम्ही गॅस फास्ट करून त्याला सेट व्हायला ठेवू शकता. त्यात फारसं काही नाही, फक्त हळद आणि हेच टाकायचं आहे. थोडासा गरम मसाला आणि मीठ टाकूया. आणि चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो हे पण आपण टाकणार आहोत. हे माझ्या बहिणीने आणलेले बेसिकली. माहिती मी तिखट सुद्धा टाकल्यावरून मी चिली फ्लेक्स पण टाकते. चलता इतना कुछ नहीं, टेस्ट आता है उसमें क्या. आता आपण तव्याला थोडंसं अजून शिजून देऊया. आणि आता हे झालं की मी करणार आहे चीजवाली ग्रेव्ही ॲज यू ऑल नो. सो त्यानंतर मला राईस फ्राय करायचा आहे. सो लेट्स सी. त्याला अजून शिजायचं आहे. सो आता मी हा मस्त असा पॅन घेते चीज सॉस बनवण्यासाठी.
ह्याच्यासाठी पण मला एक मैदा लागणार आहे, गार्लिक लागणार आहे. दॅट्स इट. मागापासून बॅक कॅमेराने शूट करत होती. आता जरा जरा हे सुद्धा दाखवूया. सो स्ट्रगल, यू नो स्ट्रगल. सो बेसिकली हे जी मी दावत बनवणार आहे स्पेशली ह्याच्यासाठी सुद्धा आहे. अँड काल एस्टरडे डे बिफोर ब्रदर इन लॉचा सुद्धा बड्डे होता. सो दिस स्पेशल दावत फॉर हिम ऑल्सो. सो लेट्स. तैयारी चालू आहे. देखो तैयारी चालू आहे. हमारी तैयारी चालू आहे. सो तो आता मी बनवणार आहे चीज सॉस. सो लेट्स कम. आता ह्याच्यासाठी परत आपल्याला लागणार आहे तूप. मग आता आपण इकडे चीज सॉससाठी थोडेसे जिरे टाकणार आहे, थोडेसे लसूण टाकणार आहे आणि इथे मैदा. मैद्याला पटकन असं फ्राय करून घेऊया. आणि आता ह्यात टाकायचं दूध. सगळं दूध टाकूया. सो आता आपण ह्यात टाकणार आहे खूप सारं चीज. चीजचा पॅकेट कुठे आहे? ठेवला पॅकमध्ये. खूप सारा चीज 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 डालो डालो चीज डालो 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 चीज 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 डालो. खूप खूप चीज टाकल्याबद्दल आता एवढं. आपल्याला आपण एक थिक्की फॉर्ममध्ये आणायचं. सो आता इकडे चीज सॉस आपला रेडी आहे. आता मी हे टाकणार आहे. ते वाले मशरूम ह्यात टाकणार आहे. सो इकडे आपला मशरूम चीज सॉस रेडी आहे. आता ह्यासाठी मला राईस बनवायचा आहे. सो आता माझं ऑलमोस्ट सगळं करून झालं. एवढे दमले. ओ माय गॉड. पण आता मी सीफूड बॉईलसाठी म्हणजे जी बेसिक रेसिपी आहे ती फक्त स्पायसेस आहे. फक्त म्हणजे ऑइलमध्ये स्पायसेस मिक्स करून सीफूड बॉईल टाकायचं असं आहे. बट माझी जेवढी सामग्री आहे त्या फक्त मला असं वाटतं की तो स्पायसेस कुठे दिसणार सुद्धा आहे. तर मी थोडंसं वाटण करणार. मी थोडंसं थोडी त्यातली ॲटलिस्ट ग्रेव्ही खायला भेटायला पाहिजे त्या उद्देशाने. सो किती काय बाकी आहे अजून. फिश फ्राय करायची बाकी आहे. मशरूम राईससाठी राईस रेडी आहे. मशरूम ग्रेव्हीसुद्धा रेडी आहे. तर कम्प्लीट रेडी आहे. आता मी हे वाटण करेल आणि मग सीफूड बॉईल रेडी होईल एका साईडला. त्या दुसऱ्या गॅसवरती ठेवेल आणि मग ह्याच्यावरती मी बांगडा फ्राय करायला गेले. आणि मग हां माझे स्टफ मशरूमसुद्धा बाकी आहेत अजून. वाटणामध्ये मी थोडंसं इतूसच केलं म्हणजे जास्त काही नाही. फक्त असं थोडीशी ग्रेव्ही खायला भेटायला पाहिजे म्हणून. चला बघूया कसं काय काय होतं. मध्ये डोकं काम नाही करत आहे. तर चला आता ह्याला बारीक करूया. सो मच स्ट्रगल. सो आता सीफूड बॉईलसाठी मी ही मस्त अशी माझ्या मम्मीची अशी सुंदर महागातली कढई घेतलेली आहे. आय होप ह्यात सगळं बसायला पाहिजे. सो लेट्स. सो आता आपल्याला ह्याच्यासाठी लागणार आहे काहीच नाही. फक्त तेल, मसाले आणि गार्लिक आणि मग सीफूड बॉईल टाकायचं असतं. पण मी मध्ये वाटण ॲड करणार आहे. असं वाटतं गाव जेवण. सो इकडे एवढं परात भरून आहे. लिटरली हे 3-4 किलोचं वाटतंय. म्हणजे ऑफकोर्स मला वजन कळतंय. मी असं उचलून सांगू शकते 4 किलो तर हमखास असेलच. आय डोंट नो वाय बट आहे हे. इथं ठेवते. सो आता कढई तापल्या. आता आपण ह्याच्यामध्ये खूप सारं तेल टाकूया.
मी आधी थोडंच तेल टाकते कारण मला जास्त तेल बिलकुल आवडत नाही. ह्याला पूर्ण तापून दिला. मग ह्यावर जिरं गार्लिक टाकूया आणि मग बस आणि वाटण टाकूया. मम्मी बोलले की हे वाला तिखट वापरे, गावचं तिखट आहे. आणि लसूण आपल्याला खूप भर भरून टाकायची. कारण की सी फूड बाउलमध्ये लिटरली ती लोक पूर्ण कढई भरून लसूण टाकतात, बट तरी मी एवढेच टाकू शकते. मस्त असा गार्लिकचा खूप छान वास सुटला आहे. आता आपण ह्यात टाकूया वाटण पांढरं केलं आपण तिकडे टाकायचं. सामग्री एवढी आहे की त्याला मी नॉर्मल साध्या चम्मचने नाही घालू शकत. त्यासाठी मग हे महाशय यांना मी वापरणार आहे. मला वाटते तेल कमी पडेल. तेल आपण अजून टाकूया. आणि आम्ही मगाशी जो फिश स्टॉक असतो जो आपण बॉईल केल्यानंतर जो उरतो ते हे पाणी हे नंतर टाकायचं आहे. जरा ह्यात मसाले जास्त यूज करावे लागते कारण की तेवढा स्पायसीनेस प्रत्येकाला लागायला पाहिजे. तिखट टाकूया 2 चम्मच टाकू. 2 चम्मच. आता आपण यात बाकीचे मसाले टाकूया. हळद, गरम मसाला, मीठ टाकावं लागेल आपल्याला. मीठ आताच टाकूया. तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ टाका. थोडंसं पाणी टाकते मसाला शिजायला. मला अजून वाटतं की तेल कमी पाहिजे. तेल आपण अजून टाकूया. सो आता ह्याला उकली आली मस्त आणि तेल सुद्धा छान सुटले. सो आता आपण ह्याच्यामध्ये एक एक सामग्री टाकूया. आता एक फोटो काढू का माझा. सो आता आपण ह्यातलं एक एक सामान टाकूया. टाकते कसं बस, आता काय ऑप्शन तर नाही आहे. बटाटा, एग्स, क्रॅब, ऑयस्टर, शिंपल्या, प्रॉन्स, अजून काय, नांगी. आता मी टाकून घेते पहिला सगळं. हे बघा किती सुंदर दिसतंय. आपल्याला थोडीशी वाफ एकदम असं आतमध्ये जो सो आता मी करते बांगड्यांना कोटिंग. तिथे मस्त असे मॅरिनेट झालेत एकदम मसाला. खूप सुंदर, छान, अप्रतिम, उत्तम असा सुगंध सुटलाय. ओ माय गॉड. आताच मी त्याला हलवलं सगळं. सो आता मी करणार आहे बांगडे फ्राय.
सगळं एकदमच टाकलेलं एवढं दोन दोन मला 2 टाईम. आणि हे बांगडे ना जाड आहे. जो मग अशी मम्मीसाठी फ्राय केला थोडासा कच्चा राहायला वाटला आणि खूप जाड बांगडे. सो म्हटलं एवढं 2 केलं तर मला 2 तास लागतील आणि आय डोंट हॅव दॅट मच टाईम. सो मी सगळे एकदमच टाकले. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. मी परत आले. सो आता माझं सगळं झालं आहे, सगळं रेडी आहे. इथे मी सी फूड बॉईल परत गरम करायला ठेवलं आहे. चीज सॉस, मशरूम चीज सॉससुद्धा गरम झालेला आहे. इकडे आता फक्त मला माझे स्टफ पण आहे फ्राय करायचे आहेत. बाकी सगळं झाले. बांगडेसुद्धा मी फ्राय करून घेतले. सो इथे मी थोडासा मशरूम चीज सॉस राईस टेस्ट करून बघते. मम्मीने मागाशी सी फूड बॉईल टेस्ट केलं. इट्स रिअली गुड. मी नाही करू शकत बिकॉज आय एम अ व्हेजिटेरियन. सो मी मशरूमचं खाते. तो गुड सोल है ना, सोल छू के जाते हैं. इट्स रिअली टेस्टफुल. एव्हरीवन मस्ट ट्राय. याची रेसिपी सांगितली ना? हां सांगितली. मग अशी व्हिडिओ नाही बनवले फिश फ्राय करताना बिकॉज इट्स सो, मी घाईघाईत केलं ऑलरेडी सगळं. एक तर भूकसुद्धा लागली आहे. सो लेट टेस्ट. खूप छान झालंय, खूप छान, खूप छान. सो आता मी हे मशरूम थोडेसेच हे केले, जास्त नाही केले. त्याने खाल्ले. सो आता Let me enjoy my life. छोटे जाऊन हॉटेल खोलून त्यामध्ये सी फूड बॉईल केला. आता मी कपडे चेंज करेल, सगळं पॅक करेल आणि जाईल. तुम्ही आला नसा असं नका खाऊ. जेवढं तुमच्या तोंडात बसेल ना तेवढं कोंबा, तुझी मज्जा येते ना. परफेक्ट गार्लिक फ्लेवर, परफेक्ट मशरूम फ्लेवर, परफेक्ट चीज फ्लेवर, एव्हरीथिंग इज परफेक्ट. एकदम डिमे. आणि यात पॅक केले तसे बांगडे जास्त होते म्हणून ते झाकण नाही लावलं, अशी पिशवी करून पडून ठेवले. आता फक्त मला भरायचं आहे चीज सॉस, मशरूम चीज सॉस आणि स्टफ मशरूम. तो आता मी चालली ही बघा पिशवी. असं वाटतं कुठे गावाला बिवाला चालली, एवढी पिशवी भरली, लिटरली पूर्ण भरली. लेट्स त्याची रिॲक्शन काय. आणि मी अशा टायमाला निघाले की ह्या टायमाला तो घरी येतो. बघा एवढं सामान घेऊन मी आली. बघूया हे बघा यांचं इथे खायचं काम चालू आहे. कसं वाटलं? मस्त आयटम मस्त आहे. सो हाय, मी जसं सकाळी सांगितलेलं की आज आम्ही हॅपीचं घर बनवणार आहे.
सो हे बघा किती आहे माझ्या हॅपीचं घर. हॅपी किती सुंदर वाटते. हॅपी हे बघा सो आज के लिए इतना काफ़ी है. थैंक